गाडी बंद पडली इथे. काकांची गाडीच चढत नव्हती, त्यांना बोललो वरती चढून होतं. त्यांची बायकोच्या असा इथपर्यंत आल्या हृदय. पण आता काका चालवतात, बघूया काय होतंय. पाव किती खाल्ले? 10-12 खाल्ले. तेच बोलते 10-12 पावच खाल्ले नुसते. 4 लाजा खाल्ला 4. बायकोची ती गोष्ट वेगळी असते, तुला कोण उचलून घेऊन जाईल. चल चालत चालत रगडत घेऊन. गाईज वेळीचे आयटम बघा. चांगली भेटली तर येईन ना. गुडघ्यावर येशील. गुडघ्यावर आता लेग्स नाही मारणार. हिचं नाव काय ठेवलंय तू? एवढ्या उन्हाच्या झावळ्या मारतात ना, अक्षरशः असं वाटतंय ना आगीचा गोळा वेळ असा फायर करतो भाई. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो, आता मस्त सकाळ उठलेलं आहे. तुम्हाला तर माहितीच आहे, तुमचा भाऊ कुठे ना कुठे फिरत असतोच. सो आमच्या लोकांचा अचानक प्लॅन ठरला होता रात्री का बरोबर एकेरल जाऊयात करून. तर आता आम्ही सगळेजण एकेरल चाललेलो आहे. बघा इथे गट्टू आहे, रोहित आहे, भाई दिसतच नाही, गायब झाला. टाका कासव बनलेला आहे याच्यामध्ये. हा आता हबीबी कम टू डोंबिवली. आणि ते गुरु आहे. आता अजून एक जण आपल्या सोबत जॉईन होणार आहे, तो म्हणजे मारी. तो आपल्याला तिकडे मानपाड्याला भेटेल. मग तिकडे गेल्यावरती त्याच्यासोबत मी स्कूटीवरती जाईन आणि सिंगल राईड फक्त गुरु करणार आहे. हे दोघं जण गाडीवरती बसणार आहेत. तर चला आता फटाफट आपण इकडे निघूयात. सकाळी आम्ही 4 वाजताचा प्लॅन केला, 4 वाजता निघायचं आहे. भाई रात्री झोपलो 1:30 वाजता. उठ झोप करता झाला. हो गाईज, यो रात्री 2 वाजता सलून मध्ये केस कापायला आहे बघा. फायनली भाई निघलेला आहे. 2 तासानंतर फायनली उठलेला आहे हा. मला 3:30 वाजता फोन केला आणि बोलतो कोण येणार आहे का नाही. एवढा वेळ कसा लागला भाई? काय करवता नक्की? सकाळी बाथरूम करायला चला गाडी जाते. हे बघा इथे एक एक्सेस आहे आपल्यासोबत, एक आपली डेव्हिल आणि आपली काळी मैना असणार आहे. सो आता मी एक्सेस चालवणार आहे, कारण की मारी गाडी चालवणार नाहीये, कारण की मारीच्या हाताला लागलेला आहे. भाईने खास त्याच्याकरता सुट्टी घेतलेली. काय रे, हाताला लागलं ना तुझ्या? कुठल्या हाताला लागलंय काय माहिती. भाई तर चला आता मी एक्सेस चालवणार आहे. आज सकाळ होण्याच्या आधी आम्हाला निघायचा होता. इथेच सकाळ झालेली आहे. कधी पोचणार गाईज, कधी जाणार? चला बॅग वगैरे ठेवतो आता, पॅकिंग फटाफट आणि निघतो. नाही मी नाही हेल्मेट घालणार आहे. मी पण घालणारच नाही, पण संबंध तर गाईज आता मारीच्या स्कूटीचा हेल्मेट वगैरे घातलेला आणि आतमध्ये गॉगल घातलाय. तो फिरेऱ्या परीमधला राजू वाटतोय मी कोणतरी. नाही तो यो काय तो नाही, अरे ते नाही का अंड्या बोलतो. गाईज मारीकडे बघा. ए गुरु ते बोल, ते काय अपघात झाली तुझे काय? A few moments later. गाईज आम्ही आता थांबलेलो नाश्त्यासाठी आणि हे बघा तिन्ही पण बाईक आपल्या इथे लावलेल्या आहेत. गाईज ह्याच्याकडे बघा, हा सेम आतंक वाटतोय बघा. पाकिस्तान मध्ये आता इंडियन झाला. आता माझी साप चपटी झाली असते माझी बघा. आलो नाश्ता करायला आम्ही इथे बघा. शिवराज अमृता तुल्य. ते आपले मिसळ पाव आलेला आहे मस्त, बघू शकताय. सकाळ नाश्त्याला मस्त माझा मिसळ पाव घेतला मी. माझा आहे, तुम्ही घ्या जा. लगेच पुढे गेले. ओ साहबजी जल्दी लो, गरम गरम में. साहबजी मेला है क्या? देने दो. चला गाइस, मस्त इथं आम्ही आता घेतलेलं मिसळ पाव बघू शकता तुम्ही, एकदम झणझणीत. जी पाव नाही, ये भजा पाव लिया है इन लोगों ने. बाबा रे बाबा, ये क्या है? एक दे बस हो गया. नहीं वो पाव माव नहीं रहे उसके अंदर.
इतना बडा हो गया वो. मिसळ पाव खाऊन येते काजावजी मध्ये हात टाकला पहिला हवा मग भाई त्याच्यामध्ये काय मिळून मिसळून खातोय मी. मिळून मिसळून येतो. विचारला पण नाही आमच्या समोर खाल्लं पण 4. गाईस आता तुम्ही मला सांगा हा वडा पाव आहे का पाव वडा आहे. गाईस बघा वडा बघा केवढा मोठा बघा केवढा मोठा बघा हे दाग आहे. पाव किती खाल्ले 10-12 खाल्ले. तेच बोलते 10-12 पावच खाल्ले नुसते. 4 लाजा खाल्ला 4. आता रूम घ्यायलाच लागेल. त्याने पकडले बघ ना कशी. माझे नाही पडणार. घे रोहित एवढे त्याला काही आता आमचा पुरा नाश्ता सगळं करून झालेला आहे. परत तयारी केली आता आम्ही रेडी. आता नॉनस्टॉप जायचं नक्की काय नॉनस्टॉप जायचं काय वेड्या नाही. याला हॉटेल यांनी आता एवढा खाल्लं नाही हॉटेल बिटेल लागेल आता परत मध्ये. काय झालंय आता ग भया मावश्या. त्याला काहीच आम्ही आता निघतो. आता आम्ही नॉनस्टॉप चाललेलो आहे भाई. बघूया हे लोक काय थांबणार वाटत तर नाही मला. नाही तर वरच्या त्या पॉईंट वरती थांबलो तर भाई चालवणार आहे मी गाडी चालवणार आहे. मग अशी मारी चालू होता आता मी चालवतो गाडी. कारण का भाई माझी इच्छा झाली आहे. कारण का रस्ते कसे एकदम बादशे आहेत ना जरा. सो पळवायला मजा येते. तर चला लेट्स गो. गाडी बंद पडली इथे. चढण बघा असं समजत नसेल डोळ्याला बट खूप आहे खूप चढण. प्रसाद चढवेल लागतो. काकांची गाडीच चढत नव्हती. त्यांना बोललो वरती चढून होतं. त्यांची बायकोच्या असा इथपर्यंत आल्यावर हृदय. पण आता काका चालवतात बघूया काय होतंय. जाऊ त्यांच्या मागून आपण हळूहळू काय विषय नाही. चला काय जस्ट आताच पोहोचलेलो आम्ही. हे बघा बघू शकताय. चला एकूराय माते की जय. चला मंडळी जस्ट आताच पोहोचलेलो आम्ही आई माऊलीच्या पायथ्याशी एकविराच्या पायथ्याशी आलेलो. पायथा मंदिर आपला नवीन झाल्यापासून आता जस्ट आलो मी. कारण की ना ह्याच्या आधी जेव्हा मंदिर होतं तेव्हा मी लास्ट टाइम आलो होतो. जेव्हा मंदिर बनव होता तेव्हा आलो होतो. आणि आता झाल्यानंतर आज आलेलो आहे फायनली. तर चला आता आम्ही सगळेजण पोहोचलेलो आहे. तर पटपट दर्शन घ्यायला जातो. हे दोघं जण जाऊन दर्शन घेऊन आले. चला मंडळी पटपट जातो दर्शन वगैरे घेतो. आता तुम्ही सांगून चला आमच्यासोबत. बॅग तर सांभाळते की चला. चला काय जस्ट आता दर्शन पण घेऊन झालं मस्त पायथा मंदिराला. काय करायचं चालत कुठलं जायचं वरना की वरती जा गाडी घेऊन. लेग मारलेले गाई जो लेग मारून आला जिम मध्ये माहिती त्याला सांगितलं आम्ही एकराला जायचं तरी मला लेग मारून आला. उचलून घेऊन चला. अरे बायकोची ती गोष्ट वेगळी असते. तुला कोण उचलून घेऊन जाईल. चल चालत रगडत घेऊन जाऊ तुला. काय करणार आता मित्रांमध्ये असंच असतं. चला काय आम्ही 2-3 फोटो वगैरे काढतो जरा खाली. आणि मग वरती चालत जायला लागेल बाई. कारण का गाडी आम्ही वरतीच लावतो आणि मग नंतर चालत जातो. तर काहीच आता आम्ही आलो वरती पायथा मंदिर चिकडनं पाय वगैरे पडलो. आणि आता आम्ही वरती आलो 5 पायरीची. ते गाडी वगैरे पार्किंग करतात ना स्वतः जस्ट गाडी वगैरे पण पार्क केल्या आम्ही. बघा इथे तिन्ही पण गाडी एकत्रच पार्क केल्या. आणि आता निघतोय. तर भाई या लोकांनी बघा रपरप चेंज पण केले भाई. फोटो वरती इकडे काही नाही करायचं आता. चला पटपट. तर काहीच आज गर्दी तर कमी वाटते मला. कारण की बघा आज गाड्या वगैरे जास्त काही लागलेल्या नाही आहेत.
सो आज गर्दी कमीच आहे. चला वरती जाऊयात आणि बघूयात. छान दर्शन मी पण घेतो आणि तुम्हाला पण दर्शन घेऊन देतो. चला 100% ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. गाईजोळीचे आयटम बघा. रोहित काय हा हे तुझी बेबी गेली हा असतो काय अबो तुझा सासरा बघ अबो हे come to wow very nice very बागो फॉरेनर पण आलेले आहेत. त्यांच्या भाषेत मी बोललो ते लोक हसतात. तुम्हाला इंग्लिश येत नाही मला येते इंग्लिश समजलं बाई. मग आगरी भाषेत बोललो होतो. मग भाईची हालत बघ काय झाली. काल जिमला बोललो नका मारू तरी पण चढवत नाही भाईला. चल पटपट चल चल पटपट चल पटपट. याची काय कंडिशन बोलते. हा काय बोलतच नाही. मेंढ्यासारखा चढतोय. चढ लवकर चढ लवकर चल. 3 हार घेतलेले आहेत आम्ही. ओटी तर काय घेत नाही कारण की वाटत नाही ओटीवाली माणसं बिचाऱ्यांकडे बघा यांची ओटी बाहेर आलेली. आईसाठी हार घेतलेला आपण बघा बघू शकतो. 2 आणि तिसरा कुठे गेला. 3 घ्या. 3 हार घेतलेले आहेत आम्ही आणि आता जाऊया वरती. बिचारे हे लोक थकलेले आहेत 2 जण. हा नाही हा याचे लेग मारला बिचारीची हालत खराब झालेली आहे. पण तरी पण तो आमच्यासोबत चढत चढत आलेला आहे वरपर्यंत. अजून वरती जाऊ आपण. इथे तर 2 मिनिटावरच आहे. मग आता तुम्हाला आईचं दर्शन पण घेतो खूप छान प्रकारे. तर मंडळी जस्ट आम्ही आता पोहोचलेलो आहे आणि जसं बोलतात ना का आईच्या गाभाऱ्यात नाही पण आईच्या मंदिरात जेव्हा आपण वरती चढतो ना भाई सिरियसली एवढं मनापासून जी पॉझिटिव्ह वाईब येते ना भाई खतरनाक. 1 नंबर वाटतंय बघा आईचं देऊळ आपल्या. हा भाई 1 नंबर वाटतंय. 1 नंबर वाटतंय. आई माऊलीचा उदो आईलो फायनली आलो. 1.5 ते 2 महिन्यानंतरला मुहूर्त आलाय माझा कारण की मला जायला भेटतच नव्हता. पण आईने स्वतःहूनच बोलवून घेतलं. अचानक प्लॅन ठरला आणि आम्ही सगळेजण आलो. तर जरा आता मस्त की दर्शन वगैरे घ्यायला जाऊयात. आणि आज काही एवढी पब्लिक तर वाटत नाहीये. दर्शन पण खूप छान प्रकारे भेटेल. इथं मस्त हे बघा हार घेतलेला आहे. चांगली भेटली तर येईन ना गुडघ्यावर गुडघ्यावर आता लेग्स नाही मारणार. गुडघ्यावर आहे. तू ये का तू ये माझ्यासोबत आता मागे पाय धरायला गुडघ्यावरच चालायचं. जिभेवर कापूर ठेवशील ना. मला नाही जमला तर मी तुला हात पास करेन असा. गुरु पायऱ्या पडत येईल. दोघांचे ढोपरावर पायावाला पाय खेचायचे लागेल. ढोपरा परत चांगली बायको भेटते तर मला 5 देईल बोलतो. चांगली बायको भेटल्यावर तो 5 देईल बोलतो. दोघांचे 5 घेईल दुकानात जाऊन. दोघांचे 1 बायको. A few moments later. जस्ट आता खूप छान असा आईचं दर्शन झाला. खूप भारी वाटलं. आता मस्त दर्शन वगैरे घेऊन झालं आमच्या सर्वांचा. कसं वाटलं दर्शन. मेन मार्गला विचारू आपण. फर्स्ट टाइम आला होता. बाईच्या चेहऱ्यावरची खुशी बघा ना कशी वाटते. असा चेहरा होता तो असा झाला याचा. हा खुशी किधर आहे. अगले महिने अरे तुम्ही भंडाराला लावला का. हे तुम्ही भंडाराला लावला. कुठे लावलाय. केसा कलर करून आला वाटतं. डोकं टेकवायचा असतो. दुपारचा टाइम पण झालेला आहे. गरम पण भरपूर जास्त करताय. आईची इच्छा होती का आम्ही यावं तर आम्ही सर्वजण आलो. छान प्रकारे गाडी सुद्धा आता दाखवली आम्ही. खूप छान वाटलं म्हणजे मस्त गेला. नीट पोहोचव घरी बस. त्यांचे कोणाचे दुःख वगैरे जे काही असतील आई तू खूप दूर करून टाक आणि सुखाचे क्षण प्रत्येकाला जगू दे ही तुझ्या ईश्वरचरणी प्रार्थना. गाईज एवढा बरा वाटला ना. सिरियसली एवढा बरा वाटला ना. पाणी पिलं तर भाई अक्षरशः ना नस जे ना डोक्यावरची नस एवढी शांत पडली बघा भाई. एकदम बरं वाटलं खरंच. नाही आता आमची हालत बेकार झाली होती. थोबाड बघा आमचे सगळ्यांचे कसे झालेले आहेत. आखे पाण्यासारखे उतरलेले आहेत. भरपूर ऊन आहे भाई या उन्हाळ्यामध्ये. आणि अजून चढायला पण त्रास होतोय भाई. पावसाळ्यामध्ये बेस्ट सांगतो एकदम मस्त वाईब पण असते. काय नाही चला आता पाणी पितो यार आम्ही. कारण का बोलता पण ना माझी कॅपॅसिटी डाऊन व्हायला लागली. फोनची बॅटरी कशी डाऊन होते तशी माझी बॅटरी डाऊन होते. हिचं नाव का ठेवलंय तू.
मारीस क्वीन ना, मारीस क्वीन. मग सुझुकी एक्सेस 125 का? सुझुकी हे तिचंच नाव, मग ओरिजिनल नाव आहे. मग तिचं पेट नेम काय ठेवलंय? निक नेम. तेव्हा तिथला स्ट्रगल दाखव त्यांचा. भाई एक गाडी काढला स्ट्रगल बघू शकता. हे बघा, त्याला नाव सांगितलं पण तो बघा इथे इग्नोर मारते बघा. जाऊ दे, काय नाव नाही, ही मारी स्किन समजून झाला. ती आपली तिथे देवील, तिला पण मस्त की हार वगैरे लावलेला आपण आईला दाखवला होता. आणि ही आपली काळी मैना, काळी मैना, ब्लॅक बिंदी, काळी बिंदी, काळी कुर्ती घालून आली ती. चला काय, आम्ही चाललो आता कुठल्या तरी हॉटेल वगैरे बघूयात, बसतो. कारण की भाई इथे कुठेच बसायची आमची इच्छा नाही, कारण की एवढं गरम व्हायला लागलं ना भाई. तुम्हाला तर कॅमेऱ्यातनं असं वाटतंय, पण आम्ही अक्षरशः तापलेलो भाई. अक्षरशः हवा लागते म्हणून काय वाटत नाही, पण ठीक आहे. चला जातो आता, मी निघतो आता इकडनं पटवट. आणि माझ्या फोनची बॅटरी पण लो झाली, त्याच्यामुळे जेवढा ब्लॉग शूट होईल तेवढा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. तोपर्यंत ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, जसे आतापर्यंत कंटिन्यू होतात तसेच राहा आणि एन्जॉयमेंट करत राहा. अजून काय बोलू. गाईज फायनली आम्ही आलो आता एका हॉटेलमध्ये. भरपूर लांबचा प्रवास केला पाहिजे, भरपूर म्हणजे येताना एवढ्या उन्हाच्या झावळ्या मारतात ना, अक्षरशः असं वाटतंय ना की म्हणजे ऊन आमच्यावरती ब्राईटनेस फेकतोय भाई. आगीचा गोळा वेळ असा फायरवेअर करतो भाई, एवढं बेकार बाबा. हालत बघा, ते थोबाडे बघा सगळ्यांचे कसे झालेले आहेत. तो बघ आता आता असं वाटतंय उन्हाचा आणि याचा ब्रेकअप झालाय. चला आता जस्ट आम्ही आलो एका हॉटेलमध्ये. AC मेन घेतली बाई, कारण की एवढा हिट मारताय ना बाहेर, सिरियसली भरपूर जास्त हिट मारताय. तर त्याला मी पण फ्रेश होतो, माझा अवतार पण बेकार हरकत झाला, पूर्ण काळा पडलं पाहिजे. काही आम्हाला व्हेजच घ्यावं लागणार आहे, कारण का आज गुरुवार आहे त्याच्यामुळे. सो व्हेजमध्ये काय काय स्पेशलिस्ट आहेत बघा. एकटाच नॉनव्हेज आहे भाई, बाजूला बसू शकतो, जागा खाली आहे तिकडे ना. आता गाईज इथं बघू शकता, नूडल्स मागवलेत मी आणि बाबाने नूडल्स मागवले. नूडल्स व्लॉगिंग नाही होते वाटतं माझ्याकडनं, बोलायला जमत नाही कारण का हवा भरले पूर्ण. सो इथे बघा राईस मागवल्या दोघांनी, बिचारा तो ट्रिपल राईस वाला तिकडे डोकाच वेळात बसलाय. कधी येईल माझा. चला मंडळी पटपट खाऊन घेतो. ऑमलेट खा ना, ऑमलेट. ऑमलेट खाओगे क्या?